हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनेल. फार्मा ॲनालिटिकल डिपार्टमेंटमध्ये इंटरव्ह्यूची तयारी करत आहात. आज आपण फ्रेशरसाठी इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि स्मार्ट आन्सर पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द HPLC? HPLC स्टँड फॉर हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. इट इज कॉमनली यूज्ड फॉर सेपरेशन अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ फार्मास्युटिकल सॅम्पल. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द रिटेन्शन टाईम? रिटेन्शन टाईम म्हणजे काय असतो हे आपण पाहणार आहोत. बरोबर, तर इंजेक्शन केल्यानंतर ॲनालाइट आणि डिटेक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे रिटेन्शन टाईम. क्वेश्चन नंबर 3, तर क्वेश्चन नंबर 3मध्ये आपण काय पाहतो, तर व्हॉट इज सिस्टीम सुटेबिलिटी? सिस्टीम सुटेबिलिटी म्हणजे काय असतं? ॲनालिटिकल सिस्टीम योग्य प्रकारे परफॉर्म करत आहे का हे चेक करण्यासाठी आपण सिस्टीम सुटेबिलिटी टेस्ट केली जाते. ही HPLCमध्ये खूप इम्पॉर्टंट टेस्ट असते की त्यानुसार आपल्याला सिस्टीम बरोबर चालू आहे का हे समजते. त्यानंतर क्वेश्चन 5, व्हॉट इज द पर्सेंटेज RSD? पर्सेंटेज RSD म्हणजे रिलेटिव्ह स्टँडर्ड डेव्हिएशन. पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे? स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन मल्टिप्लाइड बाय 100 असतो. पर्सेंटेज RSD ही स्टँडर्डची चेक केली जाते. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲक्युरेसी अँड प्रिसिजन? ॲक्युरेसी म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या जवळ रिझल्ट किती आहेत आणि प्रिसिजन म्हणजे रिपीटेड रिझल्ट एकमेकात किती जवळ आहेत हे चेक केलं जातं. ह्या दोन्हीमध्ये हा डिफरन्स असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज द स्पेसिफिसिटी? ॲनालिटिकल मेथड ॲनालिटिकलला इतर कॉम्पोनंटपासून ॲक्युरेटली डिस्टिंग्विश करू शकते, त्याला आपण स्पेसिफिसिटी म्हणतो. बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, व्हॉट इज द ॲसे? फार्मास्युटिकल सॅम्पलमध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटची क्वांटिटी किंवा स्ट्रेन डिटरमाइन करणाऱ्याला आपण ॲसे म्हणतात. बरोबर. ॲसेमध्ये आपण ॲक्टिव्ह किती आहे ते चेक केलं जातं पर्सेंटेजमध्ये. व्हॉट इज द डिझॉल्युशन? डोसेस फॉर्ममधून ड्रग किती प्रमाणात आणि किती वेगाने डिझॉल्युशन मीडियममध्ये रिलीज होतो हे डिझॉल्युशन टेस्टमध्ये डिटरमाइन केलं जातं, त्याला आपण डिझॉल्युशन म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज द OOS? OOS मीन्स आउट ऑफ स्पेसिफिकेशन म्हणजे टेस्ट रिझल्ट अप्रूव्ड स्पेसिफिकेशन लिमिटच्या बाहेर आला आहे, याला आपण OOS म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10, इफ HPLC सिस्टीम सुटेबिलिटी फेल्स व्हॉट विल यू डू? फर्स्ट ॲप्लिकेबल SOP फॉलो करा. सिस्टीम मोबाईल फेस स्टँडर्ड प्रिपरेशन कॉलम प्रेशर आणि अदर रिलेव्हंट पॅरामीटर्स इन्व्हेस्टिगेट करा. विदाउट इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट सिम्पली रिपीट करू नका. व्हॉट इज द GLP? GLP मीन्स गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस. लॅबोरेटरी वर्क कंट्रोल डॉक्युमेंटेड ट्रेसेबल आणि सायंटिफिकली रिलायबल पद्धती करण्यासाठी आपण GLP वापरतो. क्वेश्चन नंबर 12, व्हाय इज डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट इन फार्मा? डाटा इंटिग्रिटी, ट्रेसेबिलिटी, कंप्लायन्स अँड रिलायबल सायंटिफिक रेकॉर्ड यासाठी प्रॉपर डॉक्युमेंटेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फ्रेशर इंटरव्ह्यू टिप, आन्सर ब्लाइंडली मेमराईज करू नका. कन्सेप्ट समजून घ्या, आन्सर क्लिअरली द्या आणि जे माहीत आहे तेच कॉन्फिडेंटली सांगा. बरोबर. अशाच प्रॅक्टिकल फार्मा ॲनालिटिकल HPLC डिझॉल्युशन कार्ल फिशर आणि मेथड व्हॅलिडेशन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. माझं जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर इंटरव्ह्यू.